A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोलीतील मतदान केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी। आगामी हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निवडणुकीकरिता हिंगोली शहरातील निश्चित करण्यात आलेले मतदान केंद्राची प्राथमिक पाहणी केली व निश्चित करण्याबाबत आलेल्या मतदान केंद्राबाबत आवश्यक सूचना दिल्या। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हिंगोली, मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी अरविंद मुंडे, नगर अभियंता रत्नाकर आडशिरे, स्थापत्य अभियंता प्रतीक नाईक, विद्युत अभियंता वसंत पुतळे तसेच तहसील व नगर परिषदेचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोलीतील मतदान केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी। आगामी हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निवडणुकीकरिता हिंगोली शहरातील निश्चित करण्यात आलेले मतदान केंद्राची प्राथमिक पाहणी केली व निश्चित करण्याबाबत आलेल्या मतदान केंद्राबाबत आवश्यक सूचना दिल्या। यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हिंगोली, मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी अरविंद मुंडे, नगर अभियंता रत्नाकर आडशिरे, स्थापत्य अभियंता प्रतीक नाईक, विद्युत अभियंता वसंत पुतळे तसेच तहसील व नगर परिषदेचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। A7 न्यूजसाठी अनिस अहमद।